राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। मला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील तब्बल 90 लाख शेतकरी कुटुंबासाठी आजपर्यंतची सर्वात मोठी, सर्वात धडाकेबाज आणि निर्णायक आनंदाची बातमी आता या ठिकाणी अखेर समोर आलेली आहे। उशिरा का होईना, पण राज्य सरकारने असा काही मोठा निर्णय घेतलाय ज्याने आपला बळीराजा थेट खुश होणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर आता एकाच वेळी 4000 रुपये जमा होणार आहेत। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, एक नाही तर पूर्ण 2 हप्ते एकाच वेळी तुमच्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याची संपूर्ण तयारी आता या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि आता थांबायला इथे जागा नाही आहे मित्रांनो। या नमो शेतकरी योजनेच्या पैशांबाबत तुमच्या खात्यावर पीक विम्याचे तब्बल 17,000 रुपये ते 22,000 रुपये देखील आता याच वेळी जमा होणार आहेत। काही शेतकऱ्यांना तर 25,000 रुपयांपर्यंतची मोठी रक्कम आता या ठिकाणी मिळणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, घाई करू नका। सरकार जरी कोट्यवधी रुपयांचा निधी वाटायला तयार असलं तरी अशी 2 अत्यंत महत्वाची कामं आहेत जी जर तुम्ही आजच्या आज केली नाहीत तर या यादीत नाव असूनही तुमच्या खात्यावर 1 रुपयाही जमा होणार नाहीये। ती 2 कामे कोणती आहेत? पहिल्या टप्प्यात जाहीर झालेले ते 1 ते 14 जिल्हे कोणते आणि तुमच्या मोबाईलवर ते 3 महत्वाचे मेसेज कधी पडणार आहेत याबद्दलची संपूर्ण आणि खात्रीशीर अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे आणि 1 ते 14 नंबर टाकून सविस्तर जिल्ह्यांसह पाहणार आहोत। तुमचा जिल्हा कोणत्या नंबरला आहे ते नीट बघा। हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत नक्कीच पहा, कारण आजची माहिती तुम्हाला थेट तुमच्या हक्काचे पैसे मिळवून देऊ शकते। आणि हो, आपल्या हक्काच्या बोलगड्या मराठी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनची घंटी दाबायला तर अजिबात विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, विषय असा आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळायला यंदा थोडा उशीर झाला, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। पेरण्या झाल्या, पाऊस पाणी झालं, शेतकरी हप्त्याची वाट पाहत होता। शेतकरी मित्रांनो, सरकारने आता ऐतिहासिक पाऊल उचलायला सुरुवात केली आहे। 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबाला दिलासा देण्यासाठी 1967 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आता या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। याचाच अर्थ असा की तुमच्या खात्यावर आता 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये प्रति शेतकरी थेट बँक खात्यात जमा होणार आहेत। सरकारने पूर्ण नियोजन डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत आता केले असल्यामुळे मध्यस्थींचा किंवा भ्रष्टाचाराचा कोणताही विषय उरलेला नाहीये। थेट एका क्लिकवर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, आता वळूयात या व्हिडिओच्या दुसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे। सरकार फक्त नमो शेतकरी योजनेचेच पैसे देत नाहीये, तर त्याच सोबत पीक विम्याची रखडलेली रक्कम ही शेतकऱ्यांच्या पदरात टाकणार आहे। यंदाचा पीक विमा नुकसान भरपाईचे नियोजन ही सरकारने युद्ध पातळीवर केले आहे। नुकसानीच्या तीव्रतेनुसार सरकारने ही रक्कम आता या ठिकाणी ठरवली आहे। काही भागातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 17,000 रुपये मिळणार आहेत। काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 18,000 रुपये ते 19,000 रुपये जमा होणार आहेत। तर ज्या मंडळांमध्ये, ज्या जिल्ह्यांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे तिथल्या बळीराजाला 20,000 रुपये ते थेट 22,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंतची मोठी रक्कम आता या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। यामुळे कित्येक दिवसानंतर शेतकरी बांधवांचा हा खूप मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, म्हणूनच तुमच्या मोबाईलकडे लक्ष ठेवा, कारण तुमच्या मोबाईलवर एकूण 3 मेसेज येणार आहेत। 2 मेसेज नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांचे, तर 3रा मेसेज थेट पीक विम्याच्या रकमेचा येणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या मनात उत्सुकता असेल, बाबा रे, माझा जिल्हा कोणत्या नंबरला आहे आणि आम्हाला पैसे कधी मिळणार? तर सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 4 प्रमुख विभागातील एकूण 14 जिल्ह्यांची निवड केली आहे। चला तर मग 1 ते 14 क्रमांकाची ही संपूर्ण जिल्ह्याची यादी आणि तिथली नेमकी आकडेवारी
आणि सविस्तर माहिती काय सांगते पाहूया। बघा आता शेतकरी मित्रांनो, पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो रायगड जिल्हा। कोकणातील रायगडच्या शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी खुशखबर आता समोर आली आहे। या जिल्ह्यासाठी तब्बल 20,28,00,000 रुपयांचा पीक विमा निधी मंजूर आता या ठिकाणी झाला असून सुमारे 17 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या नुकसानीनुसार कोणाला 13,000 रुपये, कोणाला 15,000 रुपये, तर काहींना थेट 22 ते 23,000 रुपये पीक विम्याचे आणि सोबतच नमो शेतकरीचे 4,000 रुपये मिळणार आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्यासाठी तर सरकारने विम्याची तिजोरीच खुली केली आहे। इथे तब्बल 98,25,00,000 रुपयांचा पीक विमा हप्ता आता या ठिकाणी मंजूर झाला आहे। याचा लाभ जिल्ह्यातील 52,728 शेतकऱ्यांना होणार असून प्रति शेतकरी 16,000 रुपये ते 21,000 रुपयांपर्यंतचे वाटप केले जाईल आणि नमो शेतकरीचे पैसेही तुमच्या खात्यात आता वर्ग केले जातील। बघा आता शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो सिंधुदुर्ग जिल्हा। कोकण विभागातील तिसरा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। येथील फळबागा आणि भात शेतींचे नुकसान झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पहिल्या टप्प्यात या जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आले असून इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या द्वारे आता वेगाने पैसे जमा होणार आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, चौथ्या क्रमांकाचा जिल्हा येतो धाराशिव जिल्हा। मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यांबाबत अत्यंत महत्वाची अपडेट आता समोर आली आहे। विमा कंपन्यांसोबत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि वाटाघाटी आता पूर्ण झाल्या आहेत। लोकप्रतिनिधींनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास आता मार्ग मोकळा झाला असून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, पाचव्या क्रमांकाचा जिल्हा येतो लातूर जिल्हा। मराठवाडा विभागातील लातूर जिल्ह्याचा समावेश 5व्या नंबरवर करण्यात आला आहे। लातूर मधील सोयाबीन आणि इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची महसूल मंडळांनी पैसे डीबीटी अंतर्गत आता वर्ग करण्याची तयारी पूर्णपणे सुरू झाली आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नांदेड जिल्हा। आधीच 6व्या क्रमांकावर आहे नांदेड जिल्हा। नांदेड मधील अतिवृष्टीबाबत क्षेत्रातील पात्र शेतकऱ्यांची यादी आता या ठिकाणी समोर आली असून नमो शेतकरीचे 4,000 रुपये आणि विम्याची रक्कम इथे लवकरच बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड जिल्हा। 7व्या नंबरवर बीड जिल्ह्याचा समावेश आहे। बीड मधील दुष्काळी आणि कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे। विम्याच्या रकमेबाबत इथल्या शेतकऱ्यांचे पंचनामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात बीडला स्थान मिळाले आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना जिल्हा। 8व्या क्रमांकावर जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून मोसंबी आणि इतर खरीप पिकांच्या नुकसान भरपाईचे वाटप या टप्प्यात आता प्राधान्याने केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर जिल्हा। 9व्या नंबरवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे। या जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी योजनेच्या दुहेरी हप्त्याचा लाभ आता पहिल्या टप्प्यात मिळणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो परभणी जिल्हा। 10व्या क्रमांकावर परभणी जिल्हा आहे। परभणी मधील जिंतूर, पाथरी आणि इतर तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आता विम्याची रक्कम जमा करण्याचे आदेश आता या ठिकाणी देण्यात आले आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो हिंगोली जिल्हा। 11व्या नंबरवर हिंगोली जिल्ह्याचा समावेश असून मराठवाड्यातील या संपूर्ण पट्ट्याला पहिल्या टप्प्यात विम्याच्या आणि नमो शेतकरीच्या माध्यमातून मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नाशिक जिल्हा। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा 12व्या क्रमांकावर आहे। नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष बागायतदार यांच्या नुकसानीचे पंचनामे लक्षात घेऊन त्या टप्प्यात या जिल्ह्याला जोडण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, आता 13व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव जिल्हा। 13व्या क्रमांकावर जळगाव जिल्हा असून केळी उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या पहिल्या टप्प्यातील डीबीटी वितरणात थेट लाभ मिळाला आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 14व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहिल्यानगर जिल्हा आणि शेवटचा म्हणजे 14व्या क्रमांकावर अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील बागायतदार आणि कोरडवाहू अशा दोन्ही क्षेत्रातील पात्र शेतकऱ्यांची बँक खाती आता पैशासाठी सज्ज झाली आहेत। पण गड्यांनो, इथे सगळ्यात मोठा पेच आहे। जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो होतो, जरी तुमचं नाव या 14 जिल्ह्यांच्या यादीत असेल
तरी ही 2 कामे केल्याशिवाय सरकार तुमच्या खात्यात 1 रुपयाही टाकणार नाही. सरकारने स्पष्ट आणि कडक ताकीद दिली आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच मोबाईल काढा किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्रावर जाऊन ही 2 कामे तपासून घ्या. पहिलं काम म्हणजे आधार बँक खाते लिंकिंग. तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या चालू बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. पैसे बँक खाते नंबरवरून नाही तर थेट आधार नंबरवरून पाठवले जातात. जर तुमचं आधार खात्याशी लिंक नसेल तर सरकारकडून पैसे पाठवून ते रिजेक्ट होतील. नंबर 2, शेतकरी मित्रांनो, दुसरं आणि अत्यंत महत्वाचं काम म्हणजे ई केवायसी. त्या शेतकरी बांधवांची नमो शेतकरी योजनेची ई केवायसी अपूर्ण आहे. त्यांना दुहेरी हप्त्यांपासून हात धुवावा लागेल. ई केवायसी पूर्ण नसेल तर नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये तुम्हाला येणार नाही आहेत. पण पीक विम्याच्या रकमेत ही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे वेळ वाया न घालवता ही दोन्ही कामे आजच तपासून आणि पूर्ण करून घ्या, जेणेकरून हक्काचे पैसे अडकणार नाहीत. आता येतोय सगळ्यात मुख्य आणि शेवटचा मुद्दा. हे पैसे नक्की कधीपासून खात्यात जमा होणार? आज रात्रीपासून की उद्या सकाळपासून? तर शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे पैसे पहिल्या टप्प्यातील काही जिल्ह्यात अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना पुढच्या 2 ते 3 दिवसात पीक विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होईल. आता राहिला प्रश्न नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 4,000 रुपयांचा. तर सरकारने अजून कोणतीही एक अंतिम अधिकृत तारीख जाहीर केलेली नाहीये, परंतु मंत्रालयातील अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून आणि प्रशासकीय हालचालींवरून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात एका क्लिकवर जमा केला जाणार आहे. तर बँक खात्यावर जशी पैशांची रिमझिम सुरू होईल किंवा शासनाचा कोणताही नवीन GR येईल त्याची सर्वात पहिली आणि खात्रीशीर अपडेट तुम्हाला आपल्या बोलगड्या मराठी चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमचा जिल्हा कितव्या नंबरला आहे आणि तुम्हाला पीक विमा मिळाला का? हे खाली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवर आणि व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आताच तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर, शेतकरी बांधवांच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओचा आणि ही माहिती अत्यंत सविस्तर आणि अचूक मिळून जाईल, जेणेकरून सर्व शेतकरी सावध राहतील. शेतकरी मित्रांनो, सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.